उजनी प्रदूषण मुक्ती आयटी पार्क टुरिझम सर्किटवर भर देत सोलापूरच्या विकासाचा रोडमॅप तयार करून गुंतवणूकदारांना आकर्षित करणार असल्याची ग्वाही जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली। सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी उजनी धरणाचं प्रदूषण मुक्ती अभियान, अत्याधुनिक आयटी पार्क, धार्मिक पर्यटन सर्किट, विमानसेवेचा विस्तार, उड्डाणपूल आणि गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी व्हाय सोलापूर या ब्रँडची उभारणी अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पांचा रोडमॅप तयार असून हे सर्व प्रकल्प मिशन मोडवर राबवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिली। सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते पत्रकारांशी संवाद साधत होते। यावेळी विचारमंचावर जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के, संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, राज्य अधिस्वीकृती समितीचे सदस्य प्रमोद बोडके, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते। उजनी धरणातील वाढतं प्रदूषण ही गंभीर समस्या असून पिण्याच्या पाण्याची गुणवत्ता सुधारण्याबरोबरच धरणातील पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना केल्या जातील। कॅटफिश आणि सकरफिश सारख्या आक्रमक माशांच्या जातींवर नियंत्रण ठेवून देशी माशांच्या संवर्धनालाही प्राधान्य दिलं जाणार आहे। सोलापूर जिल्ह्यात धार्मिक पर्यटनाच्या विकासासाठी मोठी क्षमता असून अक्कलकोट, पंढरपूर, बार्शीसह विविध तीर्थक्षेत्रांना जोडणारे रिलिजियस टुरिझम सर्किट विकसित करण्याचा आराखडा तयार केला जात आहे। यामुळे पर्यटनासोबत स्थानिक अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल असा विश्वास जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी व्यक्त केला। सर्वप्रथम उजनी जलपर्यटन, दुसरा आहे की आपला उजनी जलपर्यटन झालं। उजनीचे प्रदूषण तो खूपच वाईट आहे। म्हणजे माझं तर 2 वर्ष 3 वर्ष आहे, तुम्ही तर इथेच असणार आहे, तुमचं तर जो आरोग्याची काळजी आपल्याला घ्यावं लागेल। उजनीवर असलेले प्रदूषण कमी करणे तो दुसरा विषय। तिसरा विषय आहे की टुरिझम सर्क्यूट डेव्हलप करणे। आयटी पार्क, टुरिझम सर्क्यूट म्हणजे रिलीजियस टुरिझम सोलापूरचे तोच महत्वाचा विषय आहे ना। आमच्याकडे प्रत्येक तालुक्यामध्ये काहीतरी रिलीजियस इन्स्टिट्यूशन आहे। अक्कलकोटचे स्वामी समर्थ असो, बार्शी मधलं जो विष्णू मंदिर असो, प्रत्येक ठिकाणी पण टुरिझम सर्क्यूट नाहीये। टुरिझम सर्क्यूट असो। आयटी पार्कबाबत बोलताना त्यांनी टर्न की मॉडेलवर भर दिला। होडगी परिसरातील जागा आयटी पार्कसाठी उपलब्ध झाली असून MIDC मार्फत सर्व पायाभूत सुविधा उभारून कंपन्यांना तयार इमारती उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे। सोलापूरकडे जमीन, वीज, पाणी आणि प्रशिक्षित मनुष्यबळ ही उद्योगांसाठी आवश्यक 4ही बलस्थानं असल्यानं आयटी उद्योगांसाठी शहर स्पर्धात्मक ठरू शकतं असं त्यांनी सांगितलं। आयटी पार्कचा प्रवास असा असेल की आता जमीन आमच्याकडे हँडओव्हर झालेली आहे, आता नाव करून घेणार आहे। आता आम्ही 2 मॉडेल आहे। एक मॉडेल आहे की आम्ही या कंपनीने याच्यामध्ये MIDC जे आहे ते पूर्ण इन्फ्रास्ट्रक्चर उभे करून ते हँडओव्हर करायचे, या आयटी कंपनीला देऊन त्यांना येऊन बिल्डिंग्स वगैरे बांधायचे। तो दुसरा जो पर्याय आहे तो फिजिबल नाहीये। कारण असं आहे की आता युद्धच्या म्हणजे अजून इराणचे वॉर संपलेले नाहीये, तर बरेच आयटी पार्क बरेच ठिकाणी ते पाठीमागे येतात। त्यांना टर्न की पाहिजे। टर्न की म्हणजे काय, अंग्रेजीमध्ये शब्द आहे टर्न की। टर्न TURN की म्हणजे शाबी। टर्न की म्हणजे काय आहे की आल्यानंतर इमिडिएटली चाबी टर्न करून आतमध्ये घुसायची, असं आम्ही पूर्णपणे करून देण्याचा शब्द आहे टर्न की। त्याच पद्धतीने आपल्याला करायची। तो याच्यामध्ये अगोदर सांगितल्याप्रमाणे जमीन आता भेटलेली आहे। आता MIDC सोबत चर्चा करायची। आता 2 विषय पॅरलली करावं लागेल। एक काय करावं लागेल तिथे, ठीक आहे, पुणे असताना, कोल्हापूर असताना सोलापूरला कशाला वही सोलापूर हा कारणासाठी आहे की 3 एक सर्वप्रथम आमच्याकडे मनुष्यबळ आहे। लर्न्ड मॅनपॉवर जो म्हणतो आपण, तो आमच्याकडे भरभरून आहे। सगळ्यात 5th लार्जेस्ट पॉप्युलेशन आमच्याकडे आहे। म्हणजे तो कोर आहे। ठीक आहे, एखाद्या ठिकाणी मी मॅनपॉवर तयार करून दिलं तर हा कोल्हापूरमध्ये नाही, म्हणजे नॉट टू डिस्क्रेस कोल्हापूरमध्ये कसे आहे की दुसरा अल्टरनेटिव्ह इकॉनॉमी ऑलरेडी तिथे असल्यामुळे कोल्हापूरमध्ये सोलापूरमध्ये जो रॉ मटेरियल म्हणतो आपण